नमस्कार मित्रांनो, मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आधार सेडिंग हा ऑप्शन पाहणार आहोत. तर तुम्ही बऱ्याच जणांनी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि बऱ्याच जणांचे अर्ज अप्रूव्ह झाले असतील. लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या अकाउंटला पडणार आहेत. तरी त्यासाठी तुम्हाला काम करायचे आहे. आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते पाहण्यासाठी जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर ते कसे करायचे आपण आज पाहणार आहोत. बऱ्याच जणांना PM किसान ह्या योजनेचे पैसे पडत नाहीत. ते पडतात, ते पण कोणत्या अकाउंटला पडतात हे बऱ्याच जणांना माहीत नाही. ते कोणत्या अकाउंटला पडतात हे कसे चेक करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आधार शेडिंग हे कसं करायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे. तुम्हाला गुगल ब्राउझर ओपन करायचं आहे. गुगल ब्राउझरमध्ये जाऊन आपल्याला माय आधार लॉग इन हे सर्च करून इंटर मारायचे आहे. त्यानंतर तुम्हाला माय आधार लॉग इन हे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. आधार कार्डची साईट ओपन झालेली दिसत आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला उजव्या साईडला फिंगरचा एक थंबनेल दिसत आहे आणि इथं लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे. तर आपण लॉग इन हे ऑप्शनला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपला आधार नंबर विचारत आहे, तर आपला आधार नंबर टाकून घ्या. त्यानंतर कॅप्चर विचारत आहे, कॅप्चर टाकून घ्या तुम्ही. लॉग इन विथ OTP या पर्यावरती क्लिक. आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP केलेला आहे, तर इथं तुम्ही OTP टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला इथं बँक सेडिंग स्टेटस हे दिसत आहे, या पर्यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आपल्याला इथं आपला आधार नंबर शेवटचे 4 अंक दाखवत आहे. बँकेचे नाव, आपले कोणत्या बँकेत पैसे जातात ते इथं आपल्या बँकेचे नाव दाखवत आहे. जसे की इथे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये यांचे पैसे जात आहेत आणि खाली आपल्याला बँक सेडिंग स्टेटस दाखवत आहे ॲक्टिव्ह. जर तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुमचे सरकारी योजनेतून येणारे पैसे इथं दिलेल्या बँकेमध्ये ह्या अकाउंटला जात आहेत. आणि इथं लास्ट अपडेट डेट हे दाखवत आहे की आपण ह्याच्या आधी सेडिंग करतेवेळी किती तारखेला आपण केले हे इथं डेटही दिसत आहे. जर तुमचे बँक आधार सेडिंग ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. जर तुमचं ॲक्टिव्ह जर नसेल, डिसॲक्टिव्ह दाखवत असेल, तुमच्या ब्रँचला जाऊन बँक अधिकाऱ्याशी बोलून घ्यायचे आहे. NCPI DBT लिंक करा असे सांगायचे आहे तुम्हाला. त्यानंतर बँकेचं पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो हे कागदपत्र द्यायचे आहे. त्यानंतर बँक अधिकारी तुमचं आधार सेडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह करतील. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या काही अडचण असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकता.